आता आपण डेली यूज मध्ये बघा काय बघणार आहोत. ग्रीटिंग्स करतो आपण, कुणाला भेटल्यानंतर कशा पद्धतीने बोलतो आपण ते बघणार आहोत. कुणाला कशा पद्धतीने कुणाचं कौतुक करतो आपण, ऍप्रिशिएट करतो ते बघणार आहोत. रेप्रिमॅन्डचा अर्थ होतो स्टुडंट की आपण एखाद्याला जर कुणाला काही शब्द सुनवायचे असतील, आपल्याला कुणाला बोलायचं असेल किंवा आपण म्हणतो बडबड करायची असेल एखाद्याला काही काम चुकलं म्हणून, तर त्याला आपण सुनावणी म्हणतोय ना, एखाद्याची सुनावणी करणे. तर त्याला इंग्लिशमध्ये रेप्रिमॅन्ड म्हणतात. ते इंग्लिशमध्ये कसं केलं पाहिजे ते आपण बघणार आहोत. एखाद्याला सॉरी म्हणायचं असेल तर कसं बोलू शकतो, गुड मॅनर्स काय असतात ते बघणार आहोत. आणि मिल कन्व्हर्सेशन आपण काय करणार आहोत या ठिकाणी बघणार आहोत. So let we start with, when we meet someone, what should we say? You can say it according to the situation. बघा सांगितलं, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तर कसं बोललं पाहिजे त्यांच्यासोबत. आता पहिलं बघा, कॅज्युअल, फॉर्मल आणि ऑफिस. फॉर्मल किंवा ऑफिसमध्ये तुम्ही कुणाला तरी भेटले तर त्यांच्या सोबत कसं बोललं पाहिजे ते या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तर पहिलं आहे कसं बोललं, सुरुवात कशी केली पाहिजे. गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, हाऊ हॅव यू बीन. लक्षात ठेवा स्टुडंट, हे तुम्हाला आता पाठच करून घ्यायचं आहे प्रॉपरली. लेक्चर झाल्यानंतर संडेला वेळ काढून पूर्ण लिहून घ्या नोटबुक मध्ये. आणि काय सांगितलं बघा, हाऊ हॅव यू बीन. ओके, याचा अर्थ काय होतो की हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात, आणि पुढे काय सांगितलं, ठीक आहात ना, है ना. हाऊ हॅव यू बीन, ठीक आहात ना. तो इंग्लिश मध्ये त्याला कसं म्हणणार, हाऊ हॅव यू बीन. सो सिम्पली गुड मॉर्निंग असेल तर गुड मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग जे पण असेल ते गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, हाऊ हॅव यू बीन. मी तुम्हाला सांगितलं याला हाऊ आर असं नाही म्हणायचं, तर हाऊ आर यू म्हणायचं. हाऊ आर यू, हाऊ हॅव यू बीन. नमस्कार, कसे आहात, ठीक आहात ना. ओके, खाली त्याचं हिंदी ट्रान्सलेशन आहे, पहिलं होतं मराठी ट्रान्सलेशन. ओके, पुट डाऊन एव्हरीवन युअर हँड. आता नेक्स्ट बघा, ओल्ड फ्रेंड्सला जर भेटले तुम्ही तर कसं बोलणार. ओके, सो ओल्ड फ्रेंड्सला भेटल्याच्या नंतर बघा, हाऊज इट गोईंग कसं म्हणणार तुम्ही. पहिलं सेंटेन्स बघा, हाऊज इट गोईंग, हाऊज युअर डे, है ना. गुड टू सी यू. ओके, बघा काय म्हणतोस किंवा काय म्हणतेस, दिवस कसा जातोय, भेटून छान वाटलं. ओके, भेटून छान वाटलं. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं इथं बघितलं. नेक्स्ट बघा, ऑन फर्स्ट टाइम मीटिंग, जेव्हा एकदम पहिल्यांदा कुणाला तरी भेटता, म्हणजे तुमची ओळख नाही त्याच्यासोबत. ओके, तर त्यांना कसं म्हणणार, नाईस टू मीट यू. ओके, बघा, नाईस टू मीट यू, आय एम, मग तुमचं नाव सांगायचं. ओके, नाईस टू मीट यू, आय एम आसिफ पठाण. सो तुम्हाला भेटून आनंद झाला, मी, आणि मग आपलं नाव सांगायचं. ओके, फर्स्ट मीटिंग असेल तेव्हा. नेक्स्ट बघा, एकदम चिल्ड आहात, रिलॅक्स आहात, तुमच्या डेली यूजच्या फ्रेंड सोबतच बोलत आहात, डेली फ्रेंड सोबतच बोलत आहात, कसं म्हणणार बघा, हे व्हॉट्सअप, चिलिंग, काय रे, काय चाललंय, निवांत. ओके, बघा, हे व्हॉट्सअप. ओके, व्हॉट्सअप, चिलिंग. ओके, क्वेश्चन आहे, काय रे, काय चाललंय, निवांत. ओके, अशा प्रकारे हे नॉर्मल कॅज्युअल फ्रेंड साठी वापरू शकता. इफ द अदर पर्सन सीम्स बिझी, आता बघा एखादा व्यक्ती बिझी वाटतोय तुम्हाला, बिझी, तेव्हा कसं म्हणणार बघा, हे आर यू बिझी, डिड आय कॅच यू ऍट अ रॉंग टाइम. बघा काय सांगितलं तुम्ही की समोरचा व्यक्ती बिझी आहे, तर त्याला कसं बोलणार तुम्ही की अरे व्यस्त आहेस का, चुकीच्या वेळी आलो का. बरोबर, इंग्लिश मध्ये बघा, हे आर यू बिझी, डिड आय कॅच यू, बघा डिड आय कॅच यू ऍट अ रॉंग टाइम. बरोबर, मी चुकीच्या वेळी आलो का, इंग्लिश मध्ये डिड आय कॅच यू ऍट अ रॉंग टाइम. नेक्स्ट, इफ द मूड सीम्स ऑफ, है ना, कोणाचा तरी मूड ऑफ वाटतोय तुम्हाला, कसं म्हणणार, यू ओके, यू सीम्स अ बीट ऑफ टुडे. बघा, यू ओके, यू सीम अ बीट ऑफ टुडे, है ना, ठीक आहेस ना, आज थोडा वेगळा वाटतोय. बरोबर, आज थोडा वेगळा वाटतोय. नेक्स्ट बघा स्टुडंट, विथ द कॉम्प्लिमेंट, है ना. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, एखाद्याची स्तुती करणे, कौतुक करणे. हे यू लुक गुड टुडे, हाऊ हॅव यू बीन. बघा, हे यू लुक गुड टुडे, हाऊ हॅव यू बीन. अरे आज भारी दिसतोय, कसा आहे. बरोबर, हे आपण असं पण म्हणू शकतो, आज भारी दिसतेस, कशी आहेस. ओके, इंग्लिश मध्ये एकच सेंटेन्स असतं, मराठीमध्ये आपण त्याचा ऍक्सेंट चेंज करू शकतो फक्त. नेक्स्ट बघा स्टुडंट, विथ अ सिनियर ऑर मॅनेजर, सिनियरशी किंवा मॅनेजरशी बोलताना, गुड आफ्टरनून सर अँड मॅम, किंवा सर और मॅम, होप यू आर डुईंग वेल, डू यू हॅव अ सम टाइम. ओके, डू यू हॅव सम टाइम. बघा स्टुडंट, गुड आफ्टर जे पण असेल, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून जे पण असेल, गुड आफ्टरनून सर और मॅम, होप यू आर डुईंग वेल,
डू यू हॅव सम टाइम? ओके बघा, नमस्कार सर मॅडम, आशा आहे आपण ठीक आहात, थोडा वेळ आहे का? बरोबर, अशा प्रकारे कोणासोबत बोलताना, सिनियर सोबत किंवा मॅनेजर सोबत बोलताना. नेक्स्ट बघा स्टुडंट, व्हेन द मीटिंग एंड्स, है ना, जेव्हा आपली मीटिंग काय होते, फिनिश होते, तेव्हा कशा पद्धतीने बघा स्टुडंट, इट वॉज ग्रेट मीटिंग विथ यू. बघा, इट वॉज ग्रेट मीटिंग विथ यू, लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग टुगेदर. बघा, मीटिंग संपली कसं म्हणणार तुम्ही, तुम्हाला भेटून छान वाटलं, एकत्र काम करण्यात उत्सुक आहे. इट वॉज ग्रेट मीटिंग विथ यू, लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग टुगेदर. बिफोर स्टार्टिंग अन ईमेल, ईमेल किंवा कॉल सिनियर सोबत असेल तर, हॅलो, आय हॅव दिस फाइंड्स यू वेल, हाऊ हॅव यू बीन. ओके बघा, हाऊ हॅव यू बीन ही खूप फॉर्मल आहे स्टुडंट, त्याला तुम्ही रेग्युलरला यूज करू शकता. नमस्कार, आशा आहे आपण ठीक असाल, तुम्ही कसे आहात? आता नेक्स्ट आहे स्टुडंट, हे हे ठीक आहे, हे थोडंसं आपल्यासाठी नाही येते, जे बँक वगैरे मध्ये काम करतात त्यांच्यासाठी होतं ते स्पेशल. हा, हे पण त्यांच्यासाठीच आहे. नेक्स्ट आहे बघा स्टुडंट, फूड और मील. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, इथं लक्ष द्या. फूड और मील साठी आपण कशा पद्धतीने वापरू शकतो. आता बघा, तुम्हाला काय म्हणायचं आहे स्टुडंट, नीट लक्ष द्या इथं. आता हे डेली यूजला तुम्ही यूज करू शकता. बघा, द फूड वॉज डेलिशियस, कुणाला तुम्हाला कौतुक करायचं आहे जेवणाबद्दल. फूड वॉज डेलिशियस, थँक्स फॉर द वंडरफुल मील, है ना. जेवण एकदम चविष्ट होतं, एवढं छान जेवण दिल्याबद्दल धन्यवाद. बघा, जेवण एकदम चविष्ट होतं, द फूड वॉज डेलिशियस, दॅट थँक्स फॉर द वंडरफुल मील, एवढं छान जेवण दिल्याबद्दल धन्यवाद. स्टुडंट्स, आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं की कोणाला भेटल्यानंतर कसं बोलायचं, हे प्रत्येक तुम्हाला लक्षात नाही ठेवायचे, यातले तुम्ही 2-3 काय करायचे, नीट लक्षात ठेवायचे फक्त. ओके, पण हे जेवणाचे जे आहे ना, हे पूर्ण लक्षात ठेवा, हे खूप सॉलिड बनवलेत मी, तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात राहील. आता इथं काय दिलंय बघा, फॉर रिलेटिव्ह साठी, इट वॉज अ वंडरफुल मीटिंग, it was wonderful meeting everyone. Thanks for your time and hospitality. Please take care and we hope to see you again. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी काय सांगितलं, रिलेटिव्हच्या घरी किंवा तिथून निघताना तुम्ही असं म्हणू शकता, सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला, तुमच्या वेळेबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल धन्यवाद, काळजी घ्या, लवकरच पुन्हा भेटू. बघा स्टुडंट, हा जो वर्ड आहे ना, हॉस्पिटॅलिटी वर्ड आहे ना, याचा अर्थ होतो आदरातिथ्य करणे किंवा पाहुणचार करणे थोडक्यात. ओके, हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय, पाहुणचार करणे. हा शब्द वेगळा आहे आणि हॉस्पिटल हा शब्द वेगळा आहे. हॉस्पिटॅलिटी शब्द आहे हा, त्याचा अर्थ होतो आदरातिथ्य करणे किंवा पाहुणचार करणे. ओके, एक मिनिट स्टुडंट, वेट. आता बघा, या ठिकाणी डेली मील कन्व्हर्सेशन कसं आहे, ते बघूया. बघा, डेली मील कन्व्हर्सेशन. आता तर आपण बघितलं की एखाद्याला सांगायचं असेल आपल्याला की जेवण चांगलं झालेलं आहे किंवा कसं काय, तर त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने वापरतो ते आपण बघितलंय. आता इथं कशा पद्धतीने आपण वापरणार ते बघा. सो डेली तर कसं म्हणणार बघा, हॅव यू हॅड युअर मील. बघा स्टुडंट, काय सेंटेन्स आहे, हॅव यू हॅड युअर मील. किंवा त्याला ऑप्शन म्हणून दुसरं सेंटेन्स बघा, डिड यू हॅव युअर मील. बघा, डिड यू हॅव युअर मील, दोन्ही पैकी कुठलाही तुम्ही पाठ करा. जेवण झालं का असं म्हणायचं, हॅव यू हॅड युअर मील किंवा डिड यू हॅव युअर मील. बघा, पहिल्यात हॅव अगोदर आहे, हॅड नंतर आहे, पण दुसऱ्यात जर तुम्ही डिड अगोदर वापरला तर हॅव वापरायचा आहे पुढे. ओके, सो दोन्ही पैकी एक वापरा. हॅव यू हॅड युअर मील म्हणा किंवा डिड यू हॅव युअर मील म्हणा, यू कॅन यूज. नेक्स्ट आहे बघा स्टुडंट, मी जेवतो आहे सांगायला. बघा, तुम्ही जेवण करताय तर इंग्लिश मध्ये आय एम हॅव्हिंग माय मील. हा, सिम्पल मध्ये तर कसं होईल बघा, आय एम इटिंग. बरोबर, सिम्पल मध्ये आय एम इटिंग, पण ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये काय स्टुडंट, आय एम हॅव्हिंग माय मील. ओके, आय एम हॅव्हिंग माय मील, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, याला वापरायचं आहे. जेवणासाठी बोलायला, एखाद्याला जेवण करायला बोलायचं आहे तुम्हाला, है ना, आपण जेवतो तर कोणीतरी येतं बघा, तर आपल्याला सांगायचं जेवायला या, तर कसं म्हणतो आपण, प्लीज हॅव ब्रेकफास्ट करत असेल तर ब्रेकफास्ट, लंच करत असेल तर लंच, डिनर असेल तर डिनर विथ अस.
तो कसं म्हणणार तुम्ही? प्लीज हॅव ब्रेकफास्ट विथ अस, प्लीज हॅव लंच विथ अस, प्लीज हॅव डिनर विथ अस. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही हे सांगू शकता. 3 फॉर्म मध्येच आपण बोलतो. एक तर जेवण झालं का? जेवत आहे आणि जेवणासाठी बोलवण्यासाठी. ओके. तर अशा प्रकारे आपण काय करतो? अ, जेवणाचे सेंटेन्सेस या ठिकाणी वापरतो. हं. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी जेवणाला कसं बोलायचं ते झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत, की एखाद्या व्यक्तीला ॲप्रिशिएट कसं करायचं, बरोबर? कौतुक कसं केलं जातं त्या व्यक्तीचं. तर ते बघूया या ठिकाणी बघा. टू ॲप्रिशिएट समवन. एखाद्या व्यक्तीला ॲप्रिशिएट करण्यासाठी आपण काय करतो तर या ठिकाणी कशा पद्धतीनं बोलू शकतो बघा. आय रिअली ॲप्रिशिएट युअर एफर्ट. थँक्स फॉर स्टेपिंग अप. यू डिड अन एक्सलंट जॉब. युअर कॉन्ट्रिब्युशन मेड अ बिग डिफरन्स. बघा, तुझ्या मेहनतीचे खरंच कौतुक आहे. पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद. तू उत्तम काम केलंस. तुझ्या योगदानामुळे खूप फरक पडला. बरोबर? तर अशा प्रकारे आपण एखाद्या व्यक्तीचं ॲप्रिशिएट करू शकतो. नेक्स्ट आहे बघा. अ, हां, हे पण ॲप्रिशिएटच आहे. आय रिअली ॲप्रिशिएट द एफर्ट यू पुट इंटू धिस गुड वर्क. तू यात जो प्रयत्न केलास त्याचं मला खरंच कौतुक आहे. छान काम केलंस. ओके. अशा प्रकारे इथं वापरू शकता. आता नेक्स्ट आहे बघा, हे झालं कौतुक करायचं. एखाद्याला ॲप्रिशिएट कसं करायचं ते बघितलं स्टुडंट्स आपण. आता नेक्स्ट आहे बघा, हाऊ टू रिप्रिमंड अ ज्युनियर. ओके. ज्युनियरला खडाजंगी किंवा कशा पद्धतीने आपण त्याला बोलू शकतो किंवा सुनावणी करू शकतो ते या ठिकाणी बघूया. हे बघा इंग्लिशमध्ये. "देअर्स अ मिस्टेक हिअर दॅट वी कांट ओव्हरलूक. मेक शुअर धिस डझंट रिपीट." बघा इथे एक चूक आहे जी दुर्लक्ष करून चालणार नाही. पुन्हा असं होणार नाही याची काळजी घे. ओके. इंग्लिशमध्ये बघा पुन्हा एकदा. "देअर्स अ मिस्टेक हिअर दॅट वी कांट ओव्हरलूक. मेक शुअर धिस डझंट रिपीट." आता नेक्स्ट आहे बघा. हे ताबडतोब दुरुस्त करायचं आहे. सबमिट करण्याआधी काम दोनदा तपासत जा. इंग्लिशमध्ये दिस नीड्स टू बी फिक्स्ड ॲज सून ॲज पॉसिबल. ASAP चा फुल फॉर्म ॲज सून ॲज पॉसिबल किंवा याला तुम्ही ॲज सून ॲज ला सुरुवातीला पण वापरू शकत होते जसं की आपण बघितलं. ॲज सून ॲज यू पॉसिबल दिस नीड्स टू बी फिक्स्ड. डबल चेक युअर वर्क बिफोर सबमिटिंग. सबमिट करण्याआधी काम दोनदा तपासत जा. ओके. अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितलं. आता बघा एखाद्या व्यक्तीला स्टुडंट आपल्याला सॉरी म्हणायचं आहे तर कशा प्रकारे म्हणू शकतो? ओ सॉरी, माय मिस्टेक, आय डिडंट मीन टू डू दॅट. ओके बघा. ओ सॉरी, माय मिस्टेक. अरे सॉरी, माझी चूक झाली. माझा तसा हेतू नव्हता. आय डिडंट मीन टू डू दॅट. बघा डिडंटला तुम्ही डिडंट पण म्हणू शकता स्टुडंट्स. आय डिडंट मीन टू डू दॅट. माझा तसा हेतू नव्हता किंवा आय डिडंट इंटेंड टू डू दॅट. माझा तसा हेतू नव्हता त्यासाठी इंटेन्शन पण वापरू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे बघा स्टुडंट्स या ठिकाणी विथ प्रोफेशनल ऑर ॲट ऑफिस है ना. प्रोफेशनल सोबत बोलताना चूक झाली तर कसं बोलू शकतो बघा. आय अपोलोजाइज फॉर द मिस्टेक. इट वोंट हॅपन अगेन. आय विल फिक्स इट राईट अवे. झालेल्या चुकीबद्दल माफी असावी. पुन्हा असं होणार नाही. मी लगेच दुरुस्त करतो. आय विल फिक्स इट राईट अवे. ओके. फॉर बिगर मिस्टेक स्टुडंट बघा बिगर मिस्टेक म्हणजे मोठी चूक झाली तर. आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दिस. सॉरी फॉर एनी इनकन्व्हिनियन्स कॉज. हाऊ कॅन आय मेक इट राईट. बघा सांगितलं की या चुकीची पूर्ण जबाबदारी मी घेतो. झालेल्या त्रासाबद्दल माफी असावी. मी हे कसं भरून काढू. ओके. इंग्लिशमध्ये एखादी मोठी चूक झाली तुमच्याकडून तर कसं बघा. आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दिस. सॉरी फॉर एनी इनकन्व्हिनियन्स कॉज. हाऊ कॅन आय मेक इट राईट है ना. मी याला कसं भरून काढू किंवा याला कसं याची भरपाई करून देऊ अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता. इफ समथिंग ब्रेक्स ॲट समवन्स हाऊस. एखाद्याच्या घरी काही तुटफूट झाली स्टुडंट तुमच्याकडून तर काय बोलू शकता बघा. आय एम सॉरी. आय फील रिअली बॅड अबाउट दिस. प्लीज लेट मी रिप्लेस इट.
बघा स्टुडंट्स काय सांगितलं, की खूप सॉरी, खरंच वाईट वाटतंय. प्लीज मला हे बदलून देऊ दे. है ना? म्हणजे